शिवरायांच्या लंडनमधली वाघनखं जी आहे ती भारतात आणण्याचा मुहूर्त लांबणीवर गेलाय। नोव्हेंबर महिन्यामध्ये आणली जाणारी वाघनखं अजूनही भारतामध्ये आली नाहीयेत आणि यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधलाय। पुन्हा एकदा वाघनखावरून राजकीय ओरखडे सुरू झालेले आहेत। पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात कधी येणार? सुधीर भाऊ, वाघनखं कुठपर्यंत पोहोचली? काँग्रेसचा मुनगंटीवारांना खोचक सवाल। छत्रपती शिवरायांची लंडनमधली वाघनखं भारतात येण्याची प्रक्रिया आता लांबणीवर पडली आहे। 2023 वर्ष उलटलं तरीही वाघनखं आलीच नाहीये। यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत भाजपला खोचक सवाल केलाय। नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकले, सुधीर भाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली? थाटामाटात विमानतळावर ढोल वाजवून सरकारी तिजोरीतून जाहिरातबाजी करत तुम्ही वाघनखं आणायला लंडन पर्यटनाला गेले। येताना मात्र रिकाम्या हाताने परत आले होते। त्यानंतर वाघनखं नोव्हेंबरमध्ये येणार असं तुम्ही सांगितलं। तो महिना गेला, वर्ष संपलं, 2024 उजाडलं, आता जानेवारी पण हुकलं, वाघनखं काही आली नाही। आता परत लंडनवारी करणार की पुढची तारीख देणार? राज्य उद्ध्वस्त करायचं आणि शिवरायांच्या नावानं मतं मागायची असा भाजपचा प्लॅन असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। मात्र निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर वाघनखं आणणार असल्याचं मुनगंटीवारांनी सांगितलंय। राज्य उद्ध्वस्त करायचं आणि वाघनखं आणून मिरवून छत्रपती शिवरायांच्या नावाने मतं घ्यायचं हा एक नवीन फंडा त्यांनी तयार केला होता। हा फंडाच आहे, हा इव्हेंट आहे, परंतु ते दुर्दैवानं लोकसभेसाठी ते उपयोगी पडलं नाही असं आम्ही म्हणू। सुदैवानं म्हणा की दुर्दैवानं म्हणा, पण आता ते लांबणीवर पडलं आहे आणि तेही ते म्युझियममध्ये ठेवायसाठी त्यांनी परवानगी दिली आहे। त्यामुळे यांच्या या इव्हेंटवर पाणी फिरलं असं म्हणायला हरकत नाही। 13 जानेवारीपासून महाराष्ट्रामध्ये जाणता राजाचे प्रयोग करतोय। 6 जून 2024 रोजी तारखेनुसार व 20 जून 2024 रोजी तिथीनुसार राज्याभिषेकाचा दिवस येत आहे आणि 6 जून ते 20 जून आपण विविध कार्यक्रमाचं आयोजन करतोय आणि त्या दृष्टीने आचारसंहिता संपल्यावरच वाघनख यावे असं आपण नियोजन केलं। वाघनख हे आपण एप्रिल मेच्या लोकसभेच्या आचारसंहितेनंतर आणावे। भाजपकडून निवडणुकीच्या तोंडावर वाघनखं महाराष्ट्रात आणणार असल्याची चर्चा आहे। यासाठी भाजपनं मोठी तयारी केली असून 13 जानेवारीपासून राज्यात जाणता राजाचे प्रयोग घेतले जाणार आहेत। 6 जून आणि 20 जून या 2 तारखांना राज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल। त्यामुळे शिवरायांच्या नावाने भाजप मत मागणार असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। राज्य सरकारनं नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात आणली जातील अशी घोषणा केली होती। मात्र वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात आहे। शिवस्पर्श झालेली वाघनखं नोव्हेंबर 2026 पर्यंत 3 वर्षांच्या कालावधीसाठी भारतात राहतील। राज्य पुरातत्व विभागाच्या संग्रहालयांमध्ये ही वाघनखं ठेवली जातील। यामध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचा समावेश राहणार आहे। सोबतच सातारा, नागपूर, कोल्हापुरातील संग्रहालयात देखील वाघनखं ठेवली जातील। लंडनच्या म्युझियममधून वाघनखं आणण्याची प्रक्रिया लांबल्यामुळे शिवप्रेमी इतिहास अभ्यासकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे। दुसरीकडे वाघनखांवरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। सूरज मसूरकर, साम टीव्ही न्यूज।